स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना जोहार। तर आज आपण आलो आहे आपले विल्हात कुल परिवाराचं संमेलन आहे आणि संमेलन कुठे आहे मित्रांनो, डी एन म्हणजे दादरानगर हवेली या साईडला चौडा या ठिकाणी। तर चला पाठीमागे दिसत आहे की आपल्यासाठी चांगलंच असं कुल परिवारासाठी बनवलेलं आहे। पाठीमागे जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू। तर चला आजचे आहे पूर्ण संमेलनामध्ये सहभागी होऊ आणि वेगवेगळ्या ठिकाणचे आपले परिवार आलेले असेल, कुटुंब आले असेल तर भेटूया आपण। येतात वेगवेगळे गावी या ठिकाणीतून आपले परिवार कुटुंब आणि जसं काय दिसत आहे तुम्हाला बघा, आजचा मंडप आहे बनवलेला संमेलनाचा आणि हा जो रोड आहे तो डी एनचा, आपण डी एनमध्ये आहेत बघू शकता असं दिसत आहे ठिकाण। आता चला आपण जाऊ, चला मग। मित्रांनो चला आपण पोहोचलो आहे आतमध्ये, खूपच चांगलं असं लोक आलेले आहेत आणि मंडप पण बनवलेला आहे। तर भेटूया आपण, आधी आपण इथं आरती चालू आहे त्या ते करून घेऊ। दरेक जणांनी आता बाहेर जायचं आहे, आरती घेऊन तसे आत बसायचं आहे। दरेक जणाला विनंती काय तुम्ही बाहेर जा आरती घ्यायसाठी, ती बसेल आहे ती बाहेर जा आरती घेणं या आरतीत बसा। हॅलो, दरेक जणांनी ती बसेल आहे ते बाहेर जा आरती घेणं आत येऊन अजून परत बसायचं। आरतीचं नियोजन थोडं लेट झालं आणि सकाळीच आपले कुटुंब आपले एक इच्छुक संमेलनाची वाट बघत सगळीकडे अगोदरच येऊन मंडपात बसले आणि त्यांची आरती काढता नाही आली तर आपण ती आरती घ्यायची आहे। आरती झाल्यानंतर आपले कुलदैवत विलात इलात कुटुंबाचे कुलदैवत आपल्या स्टेजच्या समोर दर्शनासाठी ठेवलेलं आहे। सर्वांनी आपण दर्शन करून घ्यायचे। आपण आलो मंडपामध्ये आणि आरती चालू आहे। बाहेर आता येतील ना जी काही लोक त्याच्यासाठी बाहेर तिथं गेटचे तिथं आरती होईल आणि आपण अगोदरच आलं तर इथं आपले कुळदेव ठेवलेले आहेत, त्यांचं थोडंसं दर्शन घेऊ आपण। तर चला बघा मित्रांनो, विल्हात कुल परिवारांचे देव आहेत तर सध्या दर्शन घ्यायला आलेत। आपण सध्या तिथं आपले कुळदेव आहेत त्याचे दर्शन घेऊन झालेले आहे। आता बसूया आणि कार्यक्रम होईलच तर तुम्हाला पण दाखवणार आहे त्याचं। आपण आपल्या विल्हात कुल परिवाराच्या संमेलनामध्ये आलो आहे आणि सध्या आपण स्टेजवर आहेत। स्टेजवर बोलवलं का चांगलं असं व्हिडिओ बनव आपल्या परिवारांच्या आपले संमेलनाच्या आजच्या दिवसाचा, जेणेकरून मग आपल्याला आठवण राहील एक व्हिडिओची। बघा आपण सध्या स्टेजवर आहोत आणि तुम्हाला दाखवते की आजच्या स्टेजचं पूर्ण सजावट आहे, कसं काय आहे ते बघा। ते काही कार्यकर्ता आजचे आहेत ते इथे बसलेले आहेत आणि ह्या गावचे सरपंच इथं आहेत, त्यांचेच हा आज बघा। आता पूर्ण गावचा जो ग्रुप असतील ना कुटुंब त्याचा फोटो होईल आणि स्वागत होईल बघा। आपले चौडा गावच्या फॅमिलीचा स्वागत होत आहे।
जानोकाचा आदेश आहे काय जवाहर चव्हाण ग्रुप. मित्रांनो जसं काय तुम्ही बघत आहेत आता ना सगळ्यांचं स्वागत होत आहे. तर स्वागत नंतर आता सगळ्यांना माहितीच आहे की सगळेजण संमेलन होतात तर जातात तर काय काय होतं तर बघत राहा अजून पण. तवा सरीगाव खोपोली माटा आणवी पाली सिल्वा कला सिल्वा पारझई नागझरी कुर्थे विक्रमगड बोटगाव डोंगारी मित्रांनो स्वागत इतका होत आहे की आपण इथं व्हिडिओ आंबोली काढून कला. थकलो आणि जसं काय तुम्ही पण बघून गरजगाव. थकलेच असेल कारण की लांब लांबून आपलं जे कुटुंब आहे ना आलेलं आहे आजच्या संमेलनाच्या दिवशी एक चला, टाईम नाही, काढून फटाफट तर जाऊ. थोडंसं तुम्हाला पण बघावं लागेल आणि मला पण कोऑपरेट करावं लागेल. तर चला अजून पण जाम असे परिवार आपले म्हणजे आपले कुटुंब आंबोली, ग्रुप कला, वेगवेगळे गावाचे पाड्याचे. गरजगाव, तर अजून आपला- पण तुम्ही बघत राहा. लगेच असं आहे का आपण एकत्र दिन संमेलनाचा दिवस आहे. सध्या मित्रांनो खाली आपल्या बसून गावचा आपण प्रत्येकाचे आपण स्वागत ओळख झालेलं करून द्यायचे आहे. पूर्ण होता आपल्या साईडच्या. आपण आज या ठिकाणी एक टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे आहे. आज आपण सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून गुजरातमधून खानवेल DN सर्वच सिल्वासावरून एकमेकांना भेटता वगैरे येत नाही मिळता येत नाही पण एक संमेलनाच्या निमित्त आपण सर्वजण एकत्र येतो भेटतो एकमेकांशी चर्चा करतो आणि आपली एकी म्हणजे विलास फॅमिली कुटुंब हा एकत्र कसा राहायचं आयोजकांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तसेच त्यांची मुलगी प्रिया भिकुबाई भीमरा ह्या लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून साल आणि श्रीफळ देऊंना करत आहे. त्यांचे सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करायचे आहे. गोपतीबाई कुमरा यांचे सुद्धा स्वागत मारियाबाई विलास आपले अध्यक्ष हे करीत आहेत. त्यांचे सुद्धा स्वागत आपण टाळ्या वाजवून करायचे आहे. तसेच गावचे पाटील हे करीत आहेत. धन्यवाद. जो दिवशी आपल्या वतीचा एक वर्ष सोडून दुसरा वर्ष केला असा संमेलन व्हायला पाहिजे. सक्सेसफुल आपला संमेलन आपला कुटुंब असा आहे काय कंटिन्यू चालू आहे. हाय लेवल बनवेल आहेत. मुले पण लंडनमध्ये बनलेले आहेत मुलं पण लंडनमध्ये बाहेर जॉब करत आहेत. एकदम टॉप लेवलला आपल्या म्हणजे तिरुपती कृषी गट आहे तिचे मुलगी प्रिया मॅडम ती पण दोस्ती संबंध राखायच्या उद्या सुखदुःखमा काम लागत सोबत तुमच्या भले असं बसायचे पुरे अरेंजमेंट नाही झाले तरी पण तुमचा मी माफी मागतो. जागा आपली आहे त्यांच्यासाठी तर अरेंजमेंट केली आणि दूरदूरशाला अखायला सहा प्यायच्या फुल अरेंजमेंट आहे पण बसायच्या थोडं प्रॉब्लेम आहे माफ करजा आणि असाच कुटुंब कायम त्या टकून राखजा अशी अपेक्षा करतो. नाही असं अख्खं सुधीरबाई तुमच्या अख्खायच्या दूरदूरशी अख्खे गावाच्या रिझल्ट त्याच्या अख्खायच्या मी खानवेलच्या वतीची
आख्याला दिलથી आभार मानतो. आख्याला थँक्यू. आणि बाईने सांगतो का 2 शब्द सांगून आमच्या कुटुंबामध्ये विलास परिवारमध्ये बाईंनी सांगला. आम्ही बाईने सांगला का बाई थोडा आमच्या कुटुंब आहे तर 2 मिनिट आमच्या गावात यायच्या. आपलेच गाव आहे. आपल्या गावात आमच्या अख्खं कुटुंब दूर जव्हार ते मानून नाशिक मुंबई वलसाड बिलाड जव्हार अख्खे आले आहे. तर बाईने सांगला काय तुमच्या कुटुंबामध्ये मी 2 मिनिट खरेखरी जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्यासाठी बाईला मी सगळा ना नाही पाडला. तर बाईने सांगा 2 शब्द सांगून मी माझं वक्तव्य पुरं करतो. थँक्यू. आज इथे उपस्थित विलास परिवार, पण मी विलास नाही आहो, मी भीमराज हो. तरी पण मला मर्याबाईने आमंत्रण दिला ना मी इथं आलो आहे. तर मी तुमचं आख्यांचे आभार मानते. तुम्ही मला आमंत्रण देऊन इथं बोलावलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि या आमचे खानवेलमध्ये तुम्ही सगळेजण आले त्यासाठी मी तुमचं स्वागत करते व तुमचे आभार मानते. इथे येऊन तुम्हाला नाही सांगू शकले असते कारण मी पण माझ्या मुलांना तेच केलेलं आहे शिक्षण. बघा आपण कुठे पण जातो, हे आता परिवार आहे, तुमचं संमेलन आहे. तर संमेलन आपण का ठेवतो तर आपण एकमेकांचं विचारपूस करण्यासाठी. दरवर्षी आपलं हे परिवारचं आपण ठेवतो. कसे आहेत तुम्ही, काय आहे, कसे तुमचे धंदापाणी चालते, मुलं काय करतात. तर हे आपण संमेलन त्याला सांगतो. ते संमेलन म्हणजे आपण एकमेकाला मिळतो विचारपूस करण्यासाठी आपण हे संमेलन दरवर्षी. भिकूबाई भिंगरा आहे. मी सुशीला मॅडमची पोरगी आहे ना. आज यो विलास परिवार त्याचे संमेलन होत आहे त्यांचं आम्हाला आमंत्रण दिलं आहे. तर मी खूप खूप धन्यवाद करत आहे सरपंच सरच्या ना. तुमच्या अखेरचे आम्ही स्वागत करत आहे. आता आमच्या खानवेल गावात तुम्ही आलो हवं, दूरदूरची तुम्ही आलो हवं. तर तुमच्या अखेरचे आम्ही स्वागत करत आहे. आता मला 2 शब्द बोलायला मौका मिळाला आहे तर त्याचे भाग मी थँक्यू सांगत आहे. तर आता सांगायला तर मम्मीनी जे मस्त सांगलं आहे आपल्याला काय पोरगे जे आहेत ते आपल्याच्या जे मोठा धन आहे ना. जसं मम्मीनी सांगणार काय जे आपले परिवार एक हारीक मिळू तर आपले हेच विचार करू काय आपले हे आपल्याचे पोरगेला कोणाक शिकवेलं आहे पाहिजे आहे, आपले गावाचं नाव रोशन करायचं आहे. तर शिक्षण आहे तर आपल्याला बेस सांभाळून ठेवायचं आहे. तर आज आहे तर आता मला मौका मिळाला आहे 2 शब्द बोलायला. तर मी हे 2 शब्द बोलत आहे ना. तुमचं स्वागत करत ना. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. त्या मर्याबाई आपले अध्यक्ष यांच्या ना अर्पित करत आहेत. तरी जोरदार टाळ्या वाजवून मॅडमचं स्वागत स्वागत स्वागत. आपला कुटुंब आहे कैनाड ग्रुप यांचं सुद्धा स्वागत आहे. पाडा सुरेश विलास यांनी पण ग्रुप घेऊन यायचा आहे. पुरा गावचे पाटील यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. स्वागत होईल. गोपती बाई कुरा चौडा गावचे गावकरी. तर मित्रांनो अजूनपर्यंत सगळ्या परिवारांचं स्वागतच होत आहे कारण की आपला विलासपूर परिवार जाम मोठा आहे आणि जाम लोक आले तिथं. जेणेकरून थोडंसं टाईम तर होईलच. तर बघूया अजून होईलच स्वागत आणि थोडंसं कार्यक्रम चालू आहे अजून पण. सावरवली वेलुगाव. आपण एकत्र जमलेले आहेत. आपले साईडला आपले ढोले आपल्या वेलुगावला दापचरीचं स्वागत होत आहे. नेक्स्ट ग्रुप दापचरी. थोडा मला ग्रुप तयार आहे द्या. थँक्यू. तुझे विक्रमगड
यांनी स्वागत आपले आजचे विलासपूर परिवाराचे उपाध्यक्ष आहेत, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. रमाकांत वेळ झालेला आहे, तर आपण जेवण करायला सुरुवात करायचं आहे. आणि जे लोक उरलेले आहेत, ज्यांचं स्वागत झालं नाही त्यांनी आम्हाला फक्त एकदा येऊन कळपावं. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. धनुभाई विलास तसेच आपल्या गावातून वाडा येथून चिंतामण दादा यांचे सुद्धा स्वागत. जिथे जयू स्वागत करायचं. तसेच मला सतत असे मित्रांनो सगळ्यांना आता म्हणजे तिथं स्वागत झालेलं आहे. तर आता सगळेजण जे आहेत सकाळपासून इथं बसून स्वागत झालं आणि तसं काय कार्यक्रम पण होत आहे. तर आता दुपार झालेली आहे आणि जेवण पण वाढायला चालू झालं आहे. पूर्ण रांग आहे, जेवण रांग आहे पूर्ण आणि तिथं जेवण वाटप होत आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. बघा हा आपला जसं काही तुम्हाला दाखवलं मंडप आहे आणि त्या साईडने जेवण वाढत होत आहे आणि बघा ही रांग कुठून आणि पुढे आपला कार्यक्रम होत आहे. जसं काही नाच होत आहे आता आणि स्वागत झालेलंच आहे. तर बघा हे आपले कुटुंब काय सांगत आणि सगळ्याच गोष्टी आणि हे पण आहे जसं काही आपल्या कुटुंबच्याच पोरं राम असे आया बाप्पा काका दादा आपले बहिणी आहे तिथं आपल्या कुल परिवारामध्ये. आदिवासींना हा जोहार म्हणून शब्द लावून दिला आहे. माहिती पाहिजे तर तुम्हाला दाखवतो आणि ऐकवतो. हा हिरवा मग अशी सांगितलं तसं एकमेव आपण आहे, म्हणून तुम्हाला मी सांगतोय काय आपण हा देव सांभाळ केला तर आपला कुटुंब सांभाळेल. कुटुंब सांभाळायचं असेल तर आपण देवाला पूजापाठी केली पाहिजे. ती पूजापाठी केल्यानंतर आपल्याला देव कुठेतरी बसवून देतोय, पण त्या देवाला आपण मानून राहिला पाहिजे. म्हणून आपण हिरव्या देवाची पूजा करतोय, कंचनीची पूजा करतोय, हिमाईची पूजा करतोय. त्याच्यानंतर आपले हे नारायणदेव हा तुम्हाला एक वर्षी सांगायचं होतं काय आपला नारायणदेव आपल्या पिढीत काय आहे याच्यात. तो नारायणदेव आपल्याला आम्ही इथं गेलेलं शिववर इथं शिवचं जर कोणी असतील तर त्यांनी सांगावं काय आपल्याकडे नारायणदेव आहे तो एकच नारायणदेवाचं ठेवून काय करणार तुम्ही. असं आपल्या याच्यात हिरवा देव त्याच्या जोडीला पाहिजे, हिमाय पाहिजे, कंसरी पाहिजे. याच्यात जर आणला तर तो बरा होईल. नाही तर कॅमेरा आणलेला आहे पण तेवढं आपल्याला एकाच्या एका येतील. जेवढा आपला कुटुंब आपल्या 2-3 इलाज परिवारामध्ये 2-3 देवांचं फट झालेलं आहे. तर ते एकाकडे जर आले तर बरं होतील. तिकडे धापाडेवाल्याकडे आहेत, इलाज पाडेवर आहेत आणि आपला हा एक आहे. तर हे तिन्ही मिळून आपण एखादा आपण मिळालं एखादं येतो. तसं देव जर एखादं आलं तर त्याची पूजा एकाच होऊन जाईल ना. आपण वेगळी वेगळी पूजा करत बसतोय. तर वेगळी पूजा करण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर बरं होईल. असं मला एक आपल्या विलास परिवाराला सूचना देऊन आणि माझे 2 शब्द संपवतो. जोहार, जय आदिवासी. वेलूगाव येथून गावचे शंकरविना आपल्या मानविहीर या गाव तसेच आपले येत आहे ना. धन्यवाद. सर्वांनी तयारीत राहायचं. देवाचं सर्वांचं स्वागत आहे. पिंबावे डहाणू हां ये होत आहे आणि सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि दुपार जसे काय झालेले आहे आणि दोन्ही ठिकाणी जेवण वाढायला चालू आहे. त्या ठिकाणी पण आणि या ठिकाणी पण इथलं तुम्हाला दाखवतं आपल्यासाठी इथली सोय काय काय केली आहे आपल्या परिवारासाठी. आज संमेलनामध्ये काय काय झालेलं तसं काय तुम्ही बघितलंच आहे आणि आता खायला पण काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. बघा मित्रांनो त्या साईडने पण जेवण वाढ होत आहे आणि ह्या साईडने पण बघा तिथं पण आहेत पूर्ण लोक. इथं दाखवतो तुम्ही.
थोडा वेळ लागतो ती गोष्ट चांगली असते असं बोलतात, बरोबर ना? ज्याला टाईम लागेल ती बेस सांग. मित्रांनो, एक साईडने डान्स म्हणजे नाच चालू आहे आणि एक साईडने लोकांची आता दुपार लागलेली आहे तर जेवायला पण चालू आहे. तर दोन्ही बाजूने दोन्ही मिक्स टाईपचे हे फुटेज होतील. तर काही नाही, तुम्ही बघा. मी तिथं नाच पण होतील ते पण दाखवतो आणि ह्या साईडने जेवण होत आहे ते पण दाखवतो आणि पूर्ण आपले कुटुंब बसलेलं आहे ते पण दाखवतं. तर एन्जॉय करा. आपली पोरं आणायचं तर तुम्ही झालं का नाही वाजवा पाहिजे काय तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या. तसेच या वर्षी आपल्याला संमेलन करायचे आहे, ज्याची पण इच्छा आहे त्यांनी समोर याच आहे. त्याच्यानंतर सल्लागार समिती आपले ठरवल काय कोणाला योग करायचा. तर बघा इथं देवपूजा झालेली आहे आणि इथं रोहे ढोल वाजवायला चालू आहे. मित्रांनो, पूर्ण आपले पार पाडले आजचं संमेलन आणि देवपूजा पण होऊन गेली इथं, जसं काय बघितलं तुम्ही. आणि वेळ पण जास्तच झालेला आहे. तर आता रोहे ढोल चालू झालेला आहे, त्याच्यावर बघूया. आपण नारळ उचलून त्यांच्या हातात जबाबदारी देऊ. आपल्या पुढची संमेलनाची तयारी मालदा मलाव वर्षी म्हणजे त्याच्या वर्षी देहली बिलाड चेकपोस्ट साईडला तिथं होत आहे चर्चा. तर त्याने मी झाला. आपला संमेलन हा इकडं झाला आहे. अजून आता नंतर दुसरीकडे कुठे ठेवायचा याच्यावर पण आपल्याला विचार करायचा आहे. तर याच्यासाठी आपण आपले प्रमुख सल्लागार समिती कोणी अजून सजेशन देणारा तर आपल्याला इकडे येईल, आपल्याला चर्चा करायची आहे. आज यो आपला संमेलन याचं पार पडत आहे. त्या रीती आम्ही आज ओढे प्रत्येक गावागावाला तर जाता नाही आला, पण आपले ते गावात एके माणसाला आम्ही तसं त्या रीतीने पत्रिका दिल्या ना तिला सांगला का तुम्ही इथं पत्रिका वाटायची आहे. आम्ही कारण की प्रत्येक माणसा संमेलन आला होता, प्रत्येक ठिकाणी हिंडता नाही. ती जबाबदारी आपले कुटुंबाने आपले गावाचे आपले प्रमुख व्यक्तीने असा घ्यायची आणि कसा कार्यक्रम करायचा त्या रीतीने आखीचा हातभार लागेल तर आपला कार्यक्रम अजून व्यवस्थित होऊन जाईल. याच्यावर आपल्याला चर्चा करायचा आहे. पत्रिका वाटली की थोडे ना थोडे दिवसावर एक तुमचा गावातला जबाबदार व्यक्ती त्याच्याकडे पैसे पहिल्यांदाच द्यायचे. कारण की ही जी वस्तू आणायची असते जाऊन ते चिकन थंडा पाणी स्टेज ही सगळी वस्तू लागते, त्याला अगोदर पैसे जमा करावे लागतात. मी तुम्हाला सांगतो दुसरे कुटुंबाचे 1000 1,500 रुपये फी राहते. आपली तर काहीच नाही, आपली तर 600 रुपये वर्षाला भरले तर 300 रुपये आणि ते पण आपल्याला जमा करायला सजासजी लवकर करता नाही. पण आपण असं न करता 600 रुपये एके टायमाला देऊन ना आपले कुटुंबाची शोभा आपला कुटुंब मिळावा, अजून एकत्रित येऊन ना कसा चांगला हातभार लागेल ना कसा संमेलन पार पडेल अशी आपले सगळ्यांना एक सूचना आहे. तर आपण सगळ्यांनी त्याची तयारी पुढचे 2028ची तयारी तशीच करायची आहे. मित्रांनो, आपला पुढचा संमेलन होईल 28ला 2028मध्ये काहीतरी गुजरातच्या त्या भागाला. तर बघूया इथे जी चर्चा झालेली आहे पुढे संमेलन कुठे होईल आणि कोण करेल. तर आजचा संमेलन आपला पार पाडलेला आहे. बरेचसे लोक जेवण खावण झालेले आहे आणि
इथं थोडीशी गेली असेल, थोडेसे आहेत अजून पण आपलं परिवार, आपलं कुटुंब. तर बघू. आणि तर मित्रांनो, जसं काय बघितलं आजचा हा आपला संमेलन बघा कसा होता काय, आणि लोक पण जशी काय बरीचशी आलेली होती. काही आता निघाले असेल घरच्या रस्त्याला, आणि रोहे ढोल जे आहेत म्हणतात ते पण आहेत इथं, आणि डीजे पण आहेत असं वाटतात. तर काहीच वेळाने आपण निघणार आहे घरच्या रस्त्याला. तर बघा मित्रांनो, ह्या साईडनी पूर्ण हा जोडवा नाच होत आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवून देतो. बघितले की कुठं आलेलं होतं आपल्या विलासपूर परिवारांचं संमेलन होता, तो पण DNला म्हणजे खानवेल या साईडला चौडा या ठिकाणी. तसं काय आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आणि आत्ता झाली आहे वेळ, तर घरच्या रस्त्याने जाऊ. आणि जसं काय तुम्ही बघितलं तुमच्या पण संमेलन होत असेल जा, आणि तेव्हाच समजेल की आपल्या कुठं कुठं आहेत परिवार, पूर परिवार.